2 दिवसांपूर्वी स्नेहाचं कुटुंब 1 BHK फ्लॅटमधून 2 BHK फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. शिफ्टिंगच्या दगदगीमुळे नेहाचा शीण अजून निघाला नव्हता. त्यामुळे सकाळची झोप अजूनही झालेली नव्हती. घरातल्या आवश्यक आणि छोट्या मोठ्या सामानांची मांडामांड झाली होती. नवीन घरात सत्यनारायणाची पूजा घातल्यावर देवघरात देवांची स्थापना करावी अशी आईची इच्छा होती. आज या घरात नेहाचा दुसरा दिवस. नेहा, अगं बाळा उठायचं नाहीये का? 8:30 वाजलेत बघ. तिच्या बेडवरील अस्ताव्यस्त पडलेली पुस्तकं गोळा करत आई म्हणाली. काय 8:30? मोबाईलमध्ये वेळ बघून नेहा ताडकन बेडवरून उठली. आज ऑफिसला लवकर जायचं होतं ग. मग उठायचं लवकर, कळलं? आणि काय ग, या वयात प्रेमकथा वाचायच्या सोडून ही कसली भूताखेत्यांची पुस्तकं वाचतेस तू? आईने गोळा केलेली पुस्तके टेबलवर जवळजवळ आदळलीच. मला आवडतात ग. हो हो, चांगलीच माहितीये मला तुझी आवड. उगाच मेल्या त्या झपाटलेल्या जागांना भेट द्यायची. तिथे खरंच काही आहे की नाही ते बघतो म्हणे आम्ही. आणि काय ग, एखाद्या दिवशी जर खरंच काही भयंकर समोर आले तुमच्या, तर काय करणार आहेस? मूर्खाचा बाजार नुसता? ते काही नाही. यानंतर तू अशा ठिकाणी अजिबात जायचं नाहीयेस, कळलं? नेहा हळूच आईजवळ आली. ए आई, तू चिडू नकोस ना ग. नेहाने आईचा हात धरून बेडवर बसवलं. हे बघ, तुला तर माहितीच आहे की मला आधीपासूनच या विषयात रस आहे. जॉब सांभाळून जो वेळ मिळतो त्या वेळात मी माझी ही आवड जपते. आणि अगं, मी एकटी थोडीच असते. माझे मित्रमैत्रिणी पण असतात की सोबत. त्यांनाही आवडतं हे. आता इतक्या वेळा एकत्र गेलोय, पण कधी काही प्रॉब्लेम झालाय का? सांग पाहू. अगं बाळा, पण मी म्हणते विषयाची परीक्षा का घ्यावी? ते नाही का मागच्या वेळेस तुम्ही त्या ओसाड पडलेल्या ठिकाणी गेला होतात बघ. इथून आल्यावर 4 दिवस आजारी होतीस तू. आई, हेच तर संकेत असतात ना त्या जागी वाईट शक्ती असण्याचे. कळतंय का तुला? आई, नको ग इतका विचार करूस. तुझे आणि साईबाबांचे आशीर्वाद आहेतच की माझ्या पाठीशी. बघ, तू बांधलेला हा काळा धागा अजूनही तसाच आहे. नेहाने दंडावर बांधलेल्या धाग्याला दर्शवत म्हटलं. पुढे आई काही म्हणणार तेवढ्यात नेहाचं लक्ष भिंतीवरच्या घड्याळावर गेलं. तशी ती लगबगीने उठली. बघ, तुझ्यासोबत बोलण्याच्या नादात वेळेचं भानच राहिलं नाही. मी पटकन तयार होते. असं म्हणत नेहा बाथरूमकडे जाऊ लागली. नेहा, जरा थांब. आई, उशीर होतोय ग. हो देत ग. आधी माझा ऐक. अनायसे उद्यापासून 4 दिवस तुला सुट्ट्या आहेत ना. मग मी काय म्हणते, जरा कोकणात आजीकडे जाऊन ये ना. तिच्याकडे राहा 2-3 दिवस. तिलाही जरा बरं वाटेल ग. आणि तुलाही तुझ्या कामातून थोडी उसंत मिळेल. नाहीतरी काय, हल्ली तू ते ऑफिसचं काम सुद्धा घरी घेऊन येतेस. आणि सुट्टी असली की त्या मेला झपाटलेल्या जागा शोधत फिरतेस. बरं, तू म्हणतेस ना, तर 4 दिवस आजीकडे जाऊन येते. अगं, पण घरातलं अजून बरंच सामान लावायचंय. आणि तू एकटी काय काय करणार? अगं, एकटी कुठे आहे मी? बाबा आहेत की माझ्या मदतीला. आणि तसेही सर्व जड सामान आधीच लावून झाले बघ. आणि बाकी जे राहिलेलं आहे थोडंफार ते करेन ना मी हळूहळू. तू काळजी नको करूस. पण हो, सत्यनारायणाची पूजा मात्र मी येत्या 3-4 दिवसांच्या आत करेन हा. मला बाई देवांची स्थापना लवकरात लवकर करायची आहे. बरं आई साहेब, मी उद्याच गावी जायला निघते. खुश. आता तरी ऑफिसला जाऊ का? मिश्किलपणे हसत नेहा म्हणाली. आईनेही हसून मान डोलावली. तासाभरानंतर नेहा ऑफिसमध्ये पोचली. स्वप्नील, तनया, अनघा, विराज हे नेहाचे खास मित्र. सर्वांची भेट याच ऑफिसमध्ये झाली होती. त्यापैकी स्वप्नीलला दुसऱ्या ठिकाणी उत्तम काम मिळाल्यामुळे तो काही या ऑफिसमध्ये फार काळ टिकला नाही. पण त्यांची मैत्री मात्र अशीच घट्ट होती. नेहाप्रमाणे इतर चौघांनाही भूतप्रेत या विषयात विशेष रुची होती. ऑफिसमध्ये आल्यावर नेहा आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी सरळ कामालाच हात घातला. आज पेंडिंग असलेलं काम त्यांना वेळेत पूर्ण करायचं होतं. कारण उद्यापासून सलग 4 दिवस सुट्ट्या होत्या. लंच ब्रेकला सगळे एकत्र जमले. अरे हो, मी सांगायचंच विसरले. उद्या मी 4 दिवसांसाठी गावी जातीये माझ्या आजीकडे. ए,
तुम्हीही सगळे चला ना. 4 दिवस मस्त धम्माल करूयात. पुन्हा कधी असा सुट्ट्यांचा योग जुळून येईल काय माहित. नेहा एकदम म्हणाली. ही छान आयडिया आहे. तसंही बरेच दिवस झालेत. या कामाच्या व्यापातून निवांत असा वेळच मिळाला नाही. तनया उत्साहात म्हणाली. बाकी दोघांनीही तिची री ओढली. नेहाने लगेच स्वप्नीलला कॉल लावला आणि नव्या योजनेबद्दल कल्पना दिली. सुरुवातीस तो ऑफिसच्या कामामुळे टाळाटाळ करत होता, परंतु मित्रांच्या हट्टापुढे त्याचं काही एक चाललं नाही. शेवटी तोही तयार झाला. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे ऑफिस सुटल्यावर सगळे भेटले. उद्या कधी आणि कसं जायचं याचं प्लॅनिंग केलं. बसने जाण्यापेक्षा स्वतःचं वाहन असावं यावर सर्वांचं एकमत झालं. विराजकडे त्याची स्वतःची कार असल्याने तोही प्रश्न सुटला. सकाळी 9 वाजता निघायचं ठरलं. घरी गेल्यावर नेहानं आपल्यासोबत आपले मित्रमैत्रिणी येणार आहेत असं आईला सांगितलं. दुसरा दिवस उजाडला. सर्व तयारी करून नेहा मित्रांची वाट पाहत होती. काही वेळातच कार बिल्डिंगच्या खाली येऊन थांबली. आई बाबा नेहाला खाली सोडायला आले होते. तिने आईबाबांना मिठी मारून निरोप घेतला. सांभाळून जा गं बाळा. तुला माहितीये ना तिकडे तुझ्या मोबाईलला नेटवर्क नसणार आहे. तर तू मामाच्या मोबाईलवरून मला रोज कॉल करायचास, कळलं? आणि हो, अंधार पडायच्या आत घरी येत जा गं बाई. उगाच भटकत बसायचं नाही. तुम्ही तिकडे सुट्टी घालवायला जात आहात याचे जरा भान असू द्या, कळलं? आई हे सगळं कळकळीनं आणि काळजीपोटी सांगत होती. सगळे चेहऱ्यावर स्मित ठेवून माना डोलावत होते. हां, सगळ्यांनी हात पुढे करा. आईच्या हातात काहीतरी होतं. तिनं बंद मुठीत काळे दोरे आणले होते. तसे ते ती सगळ्यांना बांधू लागली. नेहाची आई फार देवभोळी होती आणि याची प्रत्येकाला जाणीव होती. त्यामुळे तोंडातून एक चकाराही न काढता प्रत्येकाने तो धागा बांधून घेतला. हे बघा, हा जो धागा आहे ना तो मी बाबांच्या चरणांना स्पर्श करून आणला आहे, ठीक आहे? तेव्हा तो स्वतःपासून वेगळा होऊ देऊ नका, कळलं? बर, आता तुझ्या सूचना संपल्या असतील तर त्यांना निघू देत. अगं लांबचा प्रवास आहे, उगाच उशीर नको व्हायला, बाबा म्हणाले. नेहा आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे आईला जरा जास्तच काळजी वाटत होती. सांभाळून जा रे बाळांनो. बाबांनी हात उंचावून त्यांना निरोप दिला. मजा मस्ती करत वाटेत छोटे मोठे ब्रेक्स घेत ते साधारण संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान गावी पोचले. प्रसन्न वातावरणात आल्यानंतर सगळ्यांना कितीतरी वर्षांचा थकवा दूर झाल्यासारखं वाटलं. गावी आजी, मामा, मामी आणि त्यांची 2 मुले शेखर आणि केतकी असे 5 जणांचे कुटुंब होते. घरी पोचल्यावर सर्वांच्या भेटीगाठी झाल्या, विचारपूस झाली. काही वेळ गप्पा झाल्यावर एक एक करत प्रत्येकजण फ्रेश होण्यासाठी निघून गेला. रात्रीचं जेवण आटपून सगळे घरासमोरील खळ्यात गप्पा मारत बसले होते. आजीकडून गावातील गमतीशीर किस्से ऐकण्यात प्रत्येकजण अगदी मग्न झाला होता. दिवसभरातील प्रवासाचा थकवा एकाच्याही चेहऱ्यावर दिसत नव्हता. बहुधा खूप दिवसांनी एकत्र कुटुंब बसून गप्पा मारत बसले होते. त्यामुळे त्यांच्या गप्पा अधिकच रंगल्या होत्या. त्यात त्यांना वेळेचंही भान राहिलं नाही. सर्वजण आजीच्या विनोदांवर अगदी खळखळून दाद देत होते. एव्हाना 11 वाजून गेले होते. बर पोरांनो, माझी झोपायची वेळ झाली. तुम्ही पण लवकर झोपा, जास्त वेळ थांबू नका हा. आजी म्हणाली. पाठोपाठ मामा मामी जाऊ लागले. त्यांनीही जास्त वेळ थांबू नका असंच सांगितलं. आता खळ्यात नेहा, तिचे मित्र केतकी आणि शेखर गप्पा मारत बसले होते. ए नेहाताई, कसली डेअरिंग बाज आहेस तू. अशा भूतांनी पछाडलेल्या जागी कशी काय जातेस, आणि तेही न घाबरता. केतकी कौतुकाने म्हणाली. केतू, अगं आम्हा सगळ्यांनाच यात फार इंटरेस्ट आहे. नेहाने एक स्मित करत उत्तर दिलं. ताई, मलाही खूप आवड आहे ग, पण घरचे आम्हाला साधं ते पडक्या वाड्याकडे दुरूनही बघू देत नाही. केतकीने मानेला हलकासा झटका दिला खरा, पण चुकून आपण जे बोलायचं नव्हते ते बोलून गेलो असे भाव तिच्या चेहऱ्यावर पसरले. तितक्यात शेखरनेही तिला हाताने धक्का दिला आणि दबक्या आवाजात जरा रागानेच म्हणाला. अगं हे मंद, आत्याने सांगितलं होतं ना की ताईसमोर असल्या गोष्टी करायच्या नाहीत म्हणून. काही नाही ग, ही काही बोलत असते, तू नको लक्ष देऊस. सारवा सारव करत शेखर म्हणाला. तू थांब जरा, तिला बोलू दे.
आवाजाची पट्टी जराशी वाढवत नेहाने शेखरला हाताने इशारा करून थांबवलं. आता नाईलाजाने केतकीला सांगावं लागणारच होतं. तिनं चोरट्या नजरेने आपल्या भावाकडे पाहिले आणि सांगायला सुरुवात केली. अगं ताई, आपल्या गावातच ना, पण जरा एका टोकाला एक वाडा होता. होता म्हणजे अजूनही आहे, पण तिथे कोणी आता राहत नाही. आजी सांगायची की तब्बल 50 वर्षापूर्वी ना तिथे एक कुटुंब राहायचे. आई, मुलगा आणि सून असे लहानसेच कुटुंब होते. त्यांचे कुटुंब ना गावातल्या प्रतिष्ठित आणि श्रीमंत मंडळींपैकी होते ग ताई. आई आणि मुलगा खूपच साधे आणि सरळ होते ग. त्यात आईचे जितके मुलावर प्रेम होते ना, त्याहूनही जास्त मुलाचे आपल्या आईवर होते. काही काळानंतर मुलाचे लग्न झाले. सगळं काही सुरळीत होतं ग ताई. आणि मग सुखात मिठाचा खडा पडावा ना, अगदी तसेच झाले. ती सून फार धृट, उद्धट आणि स्वार्थी निघाली ग. म्हणजे लग्नानंतरचे काही दिवस तिने सोज्वळ सालस असल्याचा आव तर आणला, पण जसजसे दिवस सरत होते ना, तसतसे तिचे खरे रूप सगळ्यांना दिसू लागले. ती तर नवऱ्याचा छळ पण करायची. एवढंच नाही तर तिने सासूलाही सोडले नाही. दिवसेंदिवस तिचा हा स्वभाव आणि वागणे अतिशय विचित्रपणे बदलत होते ग ताई. त्या मायलेकांना त्रास देण्यात तिला कसला असुरी आनंद मिळत होता ना, हेच काही समजेना. तिच्या या रोजच्या त्रासाला तो खूप कंटाळून गेलेला. याशिवाय तिचा आपल्या आईबरोबरचं वागणं हे काही त्याला सहन होईना. त्यामुळे एके दिवस त्याने संधी साधून आपल्या बायकोला छतावरून खाली ढकलले आणि खाली पडताच तिचं डोकं फुटून जागच्या जागी तिचा मृत्यू झाला. अशा भयंकर अवस्थेत होते ना ती ताई, की तिचे डोळे 7 उघडे होते. जणू काही ती वर उभ्या असलेल्या आपल्या नवऱ्याकडे सुडाच्या भावनेने बघत होती. त्या सुनेला जाऊन 1 महिना पण झाला नसेल ग, आणि त्याच्या आईचा पण मृत्यू झाला. काही दिवसात तोही गेला. दोघांचे मृत्यूमागचे कारण अजूनही समजले नाही. रात्री सगळे काही ठीक होते ग, पण सकाळी त्याची आई अंगणात मृत अवस्थेत आढळली आणि मुलानेही तसाच जीव गमावला. अगदी तिथेच जिथे महिन्याभरापूर्वी त्याने बायकोला ढकललेले होते. आणि त्यानंतर मात्र तो वाडा ओसाड पडला. एवढे सगळं घडून गेल्यानंतर कालांतराने त्या बाजूला लोकांनी जायचेही टाळले. पण एकदा ना एक गावकरी संध्याकाळी 6:30 ते 7च्या सुमारास त्या वाड्याच्या जवळून जात होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ना त्याचे मुंडके धडा वेगळे पडलेले दिसले, अगदी तिथेच, त्याच ठिकाणी. अशा काही 3 ते 4 घटना तिथे घडल्या आहेत. अगं, ती सून म्हणे बऱ्याच लोकांना छताच्या कठड्यावरती पाय खाली सोडून बसलेली दिसलीये, तर कधी वाड्याच्या भोवती फिरताना दिसते. त्यानंतर कोणीही त्या बाजूला जाण्याचे धाडस केले नाही. असे म्हणतात की आजही तिचा आत्मा तिथे भटकत असतो. इतकं सगळं सांगितल्यानंतर केतकीनं एक दीर्घ श्वास सोडला. काही वेळ शांतता पसरली. प्रत्येक जण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. वा, काय इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि तितकीच टेरिफाईंग सुद्धा. पण आता प्रश्न असा आहे की ही गोष्ट खरी आहे की फक्त दंतकथा. असं म्हणताच सगळे एकमेकांकडे पाहू लागले आणि नेहाच्या बोलण्याचा आशय तिच्या मित्रमैत्रिणींना कळला. शेखर आणि केतकीलाही समजायला वेळ लागला नाही. शेखर घाबरतच म्हणाला, ए ताई, तू तिकडे जाण्याचा विचारही करू नकोस. अगं, कालच बाबांना आत्याचा कॉल आला होता की तुझ्याकडे असले विषय काही काढू नका म्हणून. अगं, बाबांनी आम्हाला सक्त ताकीद दिलीये की आम्ही काही सांगायचं नाही. पण ही बावळट इतकं सांगूनही त्याबद्दल बोललीच. केतकीला हळूच फटका देत शेखर म्हणाला, अरे मग बरंच झालं की. तसंही गावात असा थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेण्याची मज्जाच वेगळी असते. तू घाबरू नकोस रे, आम्हाला सवय आहे अशा ठिकाणी जाण्याची. आणि तुला एक गंमत सांगू का? आजपर्यंत आम्ही 50च्या वर जागा एक्सप्लोअर केल्यात, पण तिथे असं काहीच नव्हतं. लोक छोट्याशा गोष्टींचा फार भाव करतात.
कधी ओसाड जागेवर झालेल्या साध्या हालचालींनाही भूताचं नाव देऊन मोकळे होतात. अरे एखादा कुत्रा मांजर काहीही असू शकतं ना. कधीतरी झाडावर अडकलेल्या कापडाला भूत समजून दचकतात. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, पण लोक आपल्या सोयीप्रमाणे आपल्या बुद्धीला पटेल तसा अर्थ लावून मोकळे होतात. मग अफवा पसरायला वेळ लागत नाही. तसंच काहीसं इथे नसेल असं कशावरून? नेहा आपला मुद्दा पटवून देत म्हणाली, हां मलाही वाटतं एखादी फेरी टाकायला हरकत नाही. स्वप्नील म्हणाला, आज नको, अजूनही आज जागे असतील. उद्या रात्री सगळे झोपले की मग जाऊयात. काही वेळ इतर गोष्टींवर विचारविनिमय करून सगळे झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण शेखर आणि केतकी सोबत फिरायला बाहेर पडले. जाण्याआधी मामाने शेखरला हळूच काहीतरी कानात सांगितलं आणि त्यानेही होकारार्थी मान हलवली. नेहाला मात्र मामाने काय सांगितले असेल याचा अंदाज आला. शेखर आणि केतकीनं नेहा आणि तिच्या मित्रांना गाव फिरवून आणलं. गावातल्या काही लोकांची ओळखी करून दिल्या. गावातील छान निसर्गरम्य अशा जागा दाखवल्या. सर्वजण फोटो काढत मजा मस्ती करत वेळ घालवत होते. दिवसभर भटकून थकून भागून ते घरी आले. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर खळ्यात न बसता सगळेजण झोपायला गेले. अर्थात ठरल्याप्रमाणे रात्री त्या वाड्याकडे जायचं होतं. 11च्या सुमारास नेहाने एक एक करत सगळ्यांना उठवलं. शेखरला सुद्धा उठवलं, कारण तोच त्यांना वाड्यापर्यंत घेऊन जाणार होता. नेहाताई, अगं आपण नको ना जायला तिकडे. अगं दिवसा तिथे कोणी जायची हिंमत करत नाही. आपण तर रात्री नको नको, बाबांना कळले तर मारतील मला. शेखर नेहाला समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. काही होणार नाही रे, आणि कोणाला कळणारही नाही. आपल्याला तिकडे मुक्काम थोडीच करायचा आहे. तासाभरात येऊ परत. नेहानं स्पष्ट केलं. ए ताई थांब ना, मी पण येते ना ग तुझ्यासोबत. नाहीतरी मला कधी संधी मिळणार. केतकी हळूच मध्ये म्हणाली, अजिबात नाही या. हा सगळा गोळ तूच घातलायस. तू बोलली नसतीस तर ताईला कळलंच नसतं. डोळे मोठे करून शेखर रागवत म्हणाला, हे बघ केतू, आपण सगळेच गेलो आणि इथे मामा मामी किंवा आजीला जाग आली तर प्रॉब्लेम होईल. शिवाय आमच्या मोबाईलला रेंज नाही. तेव्हा तू जर इथे थांबलीस तर इथे काय परिस्थिती आहे हे शेखरला कॉल करून सांगू शकतेस ना. म्हणून तू इथेच थांबशील का प्लीज? नेहाने केतकीला प्रेमाने समजावले. तिनेही मान हलवून होकार दिला. नेहा आणि तिचे मित्र कायमच आपल्यासोबत इक्विपमेंट्स असलेली बॅग ठेवत असत. त्यामुळे आज ते कामास येणार होते. प्रत्येकाने बॅग टॉर्च घेतला आणि त्या वाड्याच्या दिशेनं चालू लागले. रस्त्यावर सर्वत्र अंधार होता. रातकिड्यांचे आवाज आणि मध्येच घुबडाची धृत्कार ऐकू येत होती. नेहा आणि बाकीचेही पहिल्यांदाच गावातील ही भयान शांतता अनुभवत होते. 10 मिनिटे चालल्यानंतर ते वाड्याजवळ येऊन पोहोचले. मघापासून समोर राहून प्रतिनिधित्व करणारा शेखर आता 4 पावलं मागे आला. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट पसरलं होतं. या 20 वर्षात तो कधीच इतक्या उशिरा रात्री बाहेर पडला नव्हता. ज्या झपाटलेल्या वाड्याबद्दल त्याने आजीकडून ऐकलं होतं, तो वाडा त्याच्या समोर होता. अंधारामुळे वाड्याची अस्पष्ट आकृती फारच भीतीदायक वाटत होती. त्यांनी एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली. वाड्याच्या तुटक्या कुंपणातून आत प्रवेश केला. एका टोकाला स्वप्नील तर दुसऱ्या टोकाला विराज. मध्ये नेहा, अनघा, तनया आणि शेखर असे चालत होते. टॉर्चचा प्रकाश आजूबाजूला वर खाली टाकत असताना तनयाला जाणवले की वर छताच्या कठड्यावर कोणीतरी पाय खाली सोडून बसले.